नमस्कार मित्र हो. एक वडीलधारा मित्र, सिनियर फ्रेंड म्हणून मी तुमच्याशी नेहमीच संवाद साधत असतो. ह्या आयुष्य प्रवास करताना जे काही अनुभव आले, जे काही शिकता आलं, त्यातून तुम्हाला काही सांगावं असं नक्कीच माझ्या खाती जमा झालेलं आहे. मित्र हो, आपण नेहमी चार चौघात मिसळतो तेव्हा लोक अपेक्षा व्यक्त करत असतात की माणसाचा स्वभाव असा असावा, माणसाचा स्वभाव तसा असावा, माणसाचा स्वभाव असा असू नये, तसा असू नये. म्हणजे थोडक्यात आपण कसं वागण्यात आपला फायदा असतो, आपण चुकीचं वागण्यात आपला कसा तोटा असतो, या गोष्टीचा उहापोह आपण चार चौघात बसताना असताना बोलण्यामध्ये नेहमीच करत असतो. तर काही गोष्टी अशा आहेत की त्या आता आपण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या सार्वजनिक वागण्यामध्ये नक्कीच फार चांगला बदल होऊ शकतो. एक पॉझिटिव्हिटी आपल्या वागण्यात बोलण्यात लोकांना नक्कीच जाणवते आणि अर्थातच मग आपलं मित्रमंडळ विस्तारण्यामध्ये खूप मदत होते. तर कोणत्या अशा थोड्या गोष्टी आपण करायला पाहिजेत सादर करतो की ज्यामुळं हे विशेष गुण आपल्यामध्ये आपल्याला सामावून घेता येतात. मित्र हो, नम्रता असा स्वभाव गुण आहे की समोरच्या माणसाला नक्कीच प्रभावित करत असतो. पण हे कधी प्रभावित करतं, त्यात काय असावं लागतं तर आपले बोलणे आणि इतरांशी आपले होणारे संभाषण या मधूनच लोकांना आपल्या व्यक्तिमत्वाबद्दलचे अंदाज करता येत असतात. आणि हे असं आपलं व्यक्तिमत्व जर नम्रतेने आपण सर्वांसमोर वागत असू तर ते नक्कीच प्रभावित करणारं असतं. कारण इतरांशी बोलताना आपल्या बोलण्यात नम्रता जाणवली तर अर्थात समोरचे सुखावतात आणि आपल्याबद्दल त्यांचं मत अनुकूल होण्यास मदत होते. आपण सर्वांचा आदर करतो हे जेव्हा जाणवतं लोकांना तेव्हा ते मनातून नक्कीच खुश होतात आणि आपल्याला प्रशस्तीपत्रक मनातल्या मनात नक्कीच देतील की हा उद्धट स्वभावाचा माणूस नाही आणि समोरच्यांशी अतिशय आदराने रिस्पेक्टफुली बोलत असतो आणि रिस्पेक्टफुल असं वागत असतो. दुसरंच असंच एक गुण आहे जो लोकांना आवडतो, समजूतदारपणा. प्रत्येक नात्यामध्ये समजूतदारपणा दाखवणं आवश्यक असतं आणि जेव्हा आपण इतरांशी वागत असतो तेव्हा तर ते खूप कौशल्याचं काम असतं. खूप आयडियाने आपल्याला अनेक वेळेला दोन पावलं मागे यावं लागतं, मनाचा मोठेपणा दाखवावा लागतो आणि योग्य वेळी योग्य गोष्टी आपण समजून जर त्याप्रमाणे वागलो तर हा समजूतदारपणा आपल्याला नक्कीच लोकांच्या नजरेमध्ये मोठा बनवत असतो. चुका सुधारण्यास शिकणे किंवा चुका सुधारून ते पुढे नव्याने शिकण्याची तयारी असणे हा सुद्धा एक मोठा गुण समजला जातो. कारण विनाकारण वादविवाद की चुकीचं वागू नये, मीच कसं बरोबर आहे हे समजावून सांगणे किंवा हे सांगण्याच्या फंदात पडणे म्हणजे वादविवादास निमंत्रण देणं असं असतं. त्यामुळे आपण आपल्या चुका मनाशी तर कबूल कराव्यात, प्रसंगी लोकांजवळही कबूल केल्यात तर त्यात आपला मोठेपणाच दिसतो, मनाचा मोठेपणा असतो आणि सबमिसिव्ह नेचर लोकांना प्रभावित करत असतं. त्यामुळे आपण आपल्याला चुकांमधून सुधारून घेणे हा खूप मोठा गुण आहे आणि तो आत्मसात करून पुढे जाण्यामध्येच आपलं यश असतं. स्वतःचा अहंकार दूर करणे. कारण आपल्या भोवती सगळेच लोक इगो केअर करणारे असतात, अहंकाराने भारलेले असतात, अहंकाराने भरलेले असतात आणि समोरच्या जगाला, समोरच्या माणसाला ते तुच्छ समजत असतात. अशा अहंकारी माणसांमध्ये वावरत असताना आपणही अहंकारी आहोत असं जर लोकांना जाणवत गेलं तर अहंकारांच्या टकराटकरीमध्ये सगळ्यांचंच नुकसान होत असतो आणि मग लोक माझंच खरं, माझंच कसं बरोबर आहे हे सांगण्याचा जो दुराग्रह असतो त्यामुळे आपसामध्ये विनाकारण वाद होतात, संशयाचे भावना निर्माण होतात. त्यासाठी आपण विना अहंकार सगळ्यामध्ये मिसळत गेलो
तर लोकांना आपोआपच आपण वेगळे आहोत असं वाटू लागतं आणि आपण विना अहंकार, विना गर्व किंवा गर्व नसलेला माणूस असं आपण आपली ओळख जर निर्माण करून पाहू लागलो आणि त्यात यश मिळू लागलं तर बघा लोकांना हा निगर्वी माणूस, अहंकारविरहित माणूस भेटल्याचा आनंद त्यांना नक्कीच होईल आणि अशा आपल्या छानशा सहभागाने लोकंसुद्धा आपलं आनंदाने स्वागत करतात. आणि असं चार चौघात बोलताना आपण उठसूट कोणावरही हा असा आहे, तो तसा आहे, याला हे जमत नाही, त्याला ते जमत नाही, विनाकारण लोकांवरची नाहक निंदा करणे, त्यांची टीका करणे, त्यांना वाईट ठरवणे, अशा फंदात जी माणसं पडतात त्यांच्यापासून सभोवतालचे लोक काय होतं तर दुरावली जातात. त्यामुळं आपण असे निगेटिव्ह कॉमेंट्स, निगेटिव्ह थाट्स दूर ठेवावेत आणि स्वच्छ मनाने, निर्मळ मनाने लोकांशी मिसळावं, त्यांच्या आनंदात सहभागी व्हावं, त्यांच्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करावे. मग बघा आपल्या येण्याने लोकांना किती आनंद होतो आहे. छोट्या गोष्टी मोठे परिणाम, थोड्या गोष्टी अधिक छान परिणाम. प्रयोग करून बघा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, अभिप्राय द्या, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रमंडळींना जरूर शेअर करा व्हिडिओ. भेटूया नव्या एपिसोडमध्ये. नमस्कार.